सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा। सोमनाथ, आम्हाला माफ कर, कारण तुझे मारेकरी अजून मोकाट आहेत। तुझ्या शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हापासून तुझी आई धरणीला लागली आहे, कारण तिच्या हातात तुझ्या मरणाचा सरकारी कागद पडलाय, जो आक्रोश करून सांगतोय तिच्या लेकरानं जीव का सोडला। पोलिसांच्या काठ्याने तुझा मणका मोडला हे कागदावर येऊन सुद्धा इथं कुठे कुणावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। माफ कर, तुझ्या न्यायासाठी म्हणून मोर्चे निघाले, गर्दी जमली, जमेल तशी माणसं आवाज उठवत राहिली, पण त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला नाही। नेते आले, भाषण झाले, नव्या मोहिमेवर निघून गेले। आता तुझा विषय मागे पडला। परिस्थिती बघून कालपर्यंत तुझ्या कुटुंबाचे अश्रू पुसायला आलेले लोक आज मारेकऱ्यांना माफ करा म्हणू लागले। माफ कर, तुझे खरे कैवारी कोड तुझ्या भाबड्या आईला कळत नाहीये। आम्हाला प्रश्न पडलाय, तुझ्या जीवाची खरंच इथं कुणाला किंमत आहे की नाही। महाराष्ट्रानं या मारेकऱ्यांना माफ करावं तर का करावं, या सगळ्या प्रश्नांनी या महाराष्ट्राला भांडावून सोडलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमदार सुरेश धस, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जे वक्तव्य केलं मारेकऱ्यांना माफ करण्याच्या संदर्भातलं, त्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट आहे। बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करा। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये। धसांच्या भूमिकेवर विरोधक भडकले। बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची, याला दुपट्टीपणाच आहे। पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं। मारेकऱ्यांचा एवढा कळवळा कशासाठी? परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा, अरे बाबा हे दलाली धंदे बंद करा। सोमनाथला न्याय कोण आणि कधी देणार? गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर ही खूप खूप मोठी चूक आहे। परभणीतला आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालं। सोमनाथच्या मृत्यूनंतर राज्यभरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप आहे। त्याच्या मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। अशातच सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करावं असं धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य करून सुरेश धस यांनी नव्या वादाला तोंड फोडलं। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ सुरेश धस यांच्या संतापजनक वक्तव्यानंतर धसांवर चहू बाजूनी टीकेची झोड उठली आहे। कुटुंबियांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात। एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना, ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर। आज माझा मुलगा गेलाय, मला का वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे। परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा, अरे बाबा हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरेश धस यांना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का असा थेट सवाल विचारलाय। म्हणजे एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची, याला दुपट्टीपणाच आहे। मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं। तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांचा खरपूस समाचार घेतला। जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका, माफ। नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने, कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता। त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पोटचा पोरा गेलाय रे, पोटचा पोरगा गेला आईचा। अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं। अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत
आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतो तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसात संतोष देशमुखना न्याय मिळवून देण्यासाठी रान पेटवणाऱ्या सुरेश धस यांचं कौतुक झालं, पण त्यात सुरेश धस यांना सोमनाथच्या मारेकऱ्यांबद्दल माया फुटली, त्यावरून काही सवाल निर्माण झाले. सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ का करावं? सोमनाथच्या जीवाची किंमत नाही का? सुरेश धस मारेकऱ्यांना वाचवतायत का? न्यायासाठी केलेली भाषणं मग बेगडी होती का? माफ केल्यानं सोमनाथ परत येणार आहे का? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी त्याची वयोवृद्ध आई आपली लढाई लढतीये. तिच्या पाठीशी कुणाचंही बळ नाही, पण तरीही ती व्यवस्थेशी लढतीये. अशा वेळी माफीची भाषा करून मारेकऱ्यांना वाचवण्याचा सुरेश धस यांचा डाव आहे का? सुरेश धस यांची एकाच वेळी आंदोलक आणि सरकारकडून सुरू असलेली दुहेरी बॅटिंग या निमित्तानं उघडी पडतीये का, हा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरेश धस यांच्या या भूमिकेच्या नंतर आंबेडकरी सगळ्या अनुयायांमध्ये संतापाची लाट आहे आणि या सगळ्याबद्दल काही सवाल निर्माण झाले. जे सवाल आज आपल्याला विचारायचे, हे सवाल कुठले आहेत? सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाच्या नंतर काही गंभीर सवाल निर्माण झालेले आहेत. सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ का करावं? जर त्यांना माफ करावं पोलिसांना असं सांगितलं जात आहे, त्या मारेकऱ्यांना माफ करावं का करावं याचं उत्तर ते देणार आहेत का? सवाल आहे. सुरेश धस यांना एवढा कळवळा का आला? का त्यांना या मारेकऱ्यांच्या बद्दल इतकं माया फुटलेली आहे, कळवळा आलेला आहे? सवाल हा आहे, सोमनाथच्या जीवाची इथं काहीच किंमत नाही का? सातत्यानं तुम्हाला 10 लाख दिले हे सांगितलं जाणं, याचा अर्थ त्याच्या जीवाची किंमत लावली जाते का? हा सवाल आहे. सुरेश धस मारेकऱ्यांना वाचवतायत का? हा सुद्धा या निमित्तानं सवाल उपस्थित केला जातोय. शिवाय न्यायासाठी केलेली भाषणं ही मग बेगडी होती का? आतापर्यंत जो आक्रोश केला जात होता, लोकांनी समर्थन केलं, कौतुक केलं, ते खोटं होतं का? हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे, मग न्यायाचं काय? माफ केल्यानं सोमनाथ परत येणार आहे का? त्याला जो न्याय हवा आहे त्या न्यायाचं काय? त्याला न्याय कोण देणार आहे? हा सवाल आहे. पण हे सगळे प्रश्न उपस्थित करत असताना आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. आणि सुरेश धस नेमकं काय बोलले होते हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे, पण त्यापूर्वी मान्यवर पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे थोड्याच वेळात जोडल्या जाणार आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आई, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत विनोद वाघ आहेत, जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि ते आज भूमिका मांडणार आहेत. आपल्यासोबत रिपब्लिकन खरात गटाचे नेते सचिन खरात सुद्धा आहेत. सचिन भाऊ, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत लॉंग मार्चचे ज्यांनी नेतृत्व केलेलं होतं आशिष वाकोडे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्याचबरोबर आपण या चर्चेत सहभागी व्हावं याच्यासाठी सुरेश धस यांना सुद्धा विनंती केलेली होती, पण त्यांच्या काही कामामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. पण त्यांनी यावं, आपली भूमिका मांडावी, हा आपले त्यांना विनंती आहे. जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा आपण संपर्क करणार आहोत, ते सुद्धा या चर्चेत सहभागी होतील अशी आशा आहे. पण आज या चर्चेची सुरुवात मला त्या माऊलीपासून करायची आहे, जी माऊली गेल्या 2 महिन्यापासून आपल्या लेकराला न्याय मिळावा याच्याशी संघर्ष करते. आई, मला सांगा, ज्या प्रकारे आता सुरेश धस यांचं हे वक्तव्य आलं, तुम्ही ते ऐकलं असेल, ते वक्तव्य काय होतं ते तुम्हाला ऐकवतो, नंतर मला त्यावर तुमची प्रतिक्रिया हवी आहे. सुरेश धस काय म्हणाले ते ऐकूया, नंतर प्रतिक्रिया घेऊया. फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. भाऊ, त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता. परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने, मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि जे काही
मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले, त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं. आपण त्यांची ही भूमिका ऐकली आणि याच भूमिकेच्या नंतर संताप व्यक्त केला जातोय. विजयाबाई आता आपल्या सोबत आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? हॅलो हा, बोला बोला आई, बोला. हॅलो, जय भीम सर. जय भीम, बोला. हो, जय शिवराय. हो, मला हे सुरेश धसाचं जे मी ऐकले सर, माझ्या पायाखाली जमीन सरकली सर. पहिलं पण सरकलंय, आता तर खूपच सरकले सर. बर. असं जे बोलले सुरेश धसाने, ज्या टायमाला त्यांनी आमच्या पाहुण्याच्या घरी आलते रात्री 2:30 वाजता, ह्या टायमाला म्हणले हे नेते कोणचे आलते का, आमदार खासदार कोणचे आलते का, असं बोलले. आम्ही म्हणलो सर नेते आलते, सगळे आलते, पण कुणीही आमचं दखल घेत नाहीत. माझ्या मुलाला पोलिसांना मारले. म्हणलं सर माझं हे एवढं विनंती ऐकून घ्या सर, माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या मुलाला मला न्याय द्या सर. माझा मुलगा वकिली करीत होता, माझा मुलगा 3 वर्षापासून होता सर, असं मी सांगितले सर. बर. ते काय बोलले, हे मुख्यमंत्री साहेबांनी हे खोटं बोलल्यात म्हणले, खोटं बोलले. ह्याने असं खोटं बोलायचं नव्हतं. वडर जातीला दगड फोडून खाणाऱ्या जातीला कुठं हार्ट अटॅक येते का, रोग होतय का, ही लय चुकीचं बोलल्यात म्हणले फडणवीस साहेब. असं बोलायचं नव्हते म्हणले. कोण म्हणाले? हे कोण म्हणाले? धस साहेब म्हणले. हे सोमनाथाच्या मैतीच्या 4-5 दिवसाकून येऊन मला रात्री 2:30 वाजता भेट घेतली आणि धस साहेब बोलले हे शब्द मला सर. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ते बोलले? हो, विरोधात बोलले, मुख्यमंत्री साहेबाच्या विरोधात बोलले. बरं. आता मला वाटलं असेल आता ह्यांनी विरोधात बोलले तर मला न्याय मिळवून देत्याल. बरं. आता धस साहेब म्हणल्यावर आता प्रकरण बीडचं उचलून धरले. तसं माझ्या बी एका गरीबाबाई आई बहीण म्हणून माझं पण प्रकरण ह्याने उचलून धरत्याल, सोमनाथाला न्याय देत्याल, असं वाटलं सर मला. बरं. पण मग जेव्हा तुम्ही काल ऐकलं माफ करावं, ही काय भावना वाटते तुम्हाला? तुमचा विश्वास जो होता तुमचा, त्याचा विश्वासघात झाला अशी भावना झाली? माझा विश्वासघात झाला सर, माझा विश्वासघात झाला. आज माझा वकील होणाऱ्या मुलाला मी गमवले, मला हे न्याय देत नाहीत. ह्याने 1 महिन्याच्या नंतर ह्याने अशी कशी पलटी मारली? हे विश्वासाचे माणसं माझा विश्वासघात केले, माझ्या पायाखाली जमीन सरकली. मला काही कळत नाही सर, हे का बोलले असं माझ्याशी, माझ्या लेकरांशी. म्हणजे बीडच्या प्रकरणात बीडच्या संतोष देशमुखाला जीव होत, ते एक माणूस होत. माझा मुलगा माणूस नव्हता का सर? माझ्या मुलाला जीव नव्हता का सर? मग ते पण माझा सोमनाथ आईचं बाळच होत सर. ह्याने असं कसं ह्याने चुकीचं बोलले हे सुरेश धस साहेबांनी? असं चुकीचं बोलायला नको होतं सर. खरं तर का बोलले ह्याने एवढं? तुम्ही जेव्हा बोलताय ना तेव्हा एक आई, मलाही आज बोलताना हे होत आहे, पण एक आई बोलतीये आज आणि त्या आईची ही भावना आहे. महाराष्ट्र हे सगळं ऐकतोय. यानंतर मला सुषमाताईंकडे जायचं आहे. ताई, काय म्हणायचं? न्यायासाठी जेव्हा माणसं उभी राहतात, पाठीशी उभी राहतात, हे सगळं होतं आणि अशा प्रकारे जेव्हा त्या माणसांच्या भावनेला ठेच पोहोचते, त्याला नेमकं काय म्हणावं? सोमनाथ सूर्यवंशीचं ज्या वेळेला हत्या झाली, मी आपल्याला फक्त 1 मिनिटात आधीची एक भूमिका सांगितली पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या संदर्भाने आधी त्याला अटक झाली, मारहाण झाली. मारहाणीनंतर त्याला आम्ही जेव्हा भेटायला गेलो, आमचे काही प्रतिनिधी भेटायला गेले, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की माझा लॉचा पेपर आहे आणि 16ला पेपर आहे, मला पेपरला जायचं आहे, मला जामीन हवाय. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की बिफोर सेशन कोर्ट हे मॅटर ठेवायचं आहे. पण बिफोर सेशन कोर्ट मॅटर ठेवायचं हे त्याला साधारण शुक्रवारी वगैरे सांगण्यात आलेलं होतं आणि
सोमवारी तो तिथे सामोरं जाण्याच्या आधीच शनिवारी त्याचा जीव गेलेला आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी जी अक्षम्य हलगर्जीपणा केला, त्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या मातोश्री इथे आहेत, ती डेड बॉडी सुद्धा परभणीला आणू नये, त्याने मोठा जनाक्रोश होऊ शकतो यासाठी दबाव आणला गेला. बरं. त्यातूनही ती डेड बॉडी आली, सगळं झालं. त्याच्यानंतर मी या सगळ्या संदर्भाने लक्षवेधी मांडण्यासाठी म्हणून नागपूरला गेले, लक्षवेधी लावून घेतली. अशोक घोरबांड यांची आपण सस्पेन्शन ऑर्डर पण घेतली. अशोक घोरबांडच्या नंतर आपण तिथले DIG असणाऱ्या शहाजी उमाप साहेबांना भेटून सांगितलं होतं की इतर 2 अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ती मागणी आपण लावून धरली होती. आपल्या 3 महत्वाच्या मागण्या होत्या. त्यातली पहिली मागणी, अशोक घोरबांड आणि इतर दोघांवर 302 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. 1, परभणीतल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली ज्या ज्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे काढून घेतले गेले पाहिजेत. 2 आणि 3, सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबातलं त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. इथे सॅल्यूट केला पाहिजे या आईंना की त्यांनी सांगितलं की मला पैशाची किंमत नाही, माझं लेकराचा जीव गेलेला आहे आणि मला न्याय हवा आहे. सुरेश धस यांनी काल जी भूमिका मांडली ती खरंच अनाकलनीय भूमिका आहे. खरं तर मला बरेच लोक विचारत होते की तुम्ही आक्रोश मोर्चांमधून का दिसत नाही आहात, तर त्याचं कारण नेमकं हेच आहे की आक्रोश मोर्चे जर फक्त तुमचा पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी घेतले जात असतील तर अशा आक्रोश मोर्चांचा आम्ही भाग होऊ शकत नाही. आम्ही संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना बिलकुल फासावर लटकवलं पाहिजे, मास्टर माइंडला फासावर लटकवलं पाहिजे. बरोबर. धनंजय मुंडे दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. या पंकजा मुंडे दोषी असतील, पंकजा मुंडेंना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, या बरोबर. मताचे नक्की आहोत. परंतु पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी जर त्याचा फायदा करून घेतला जात असेल तर या पापामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. म्हणून आम्ही आक्रोश मोर्चामध्ये या सहभागी भूमिकांमध्ये झालो राजकारण नाही. दिसतंय तुम्हाला? प्रचंड राजकारण आहे, कारण सुरेश धस या सगळ्यांमध्ये, मुद्दा संतोष देशमुखांचा असो की मुद्दा सोमनाथ सूर्यवंशीचा असो, सुरेश धस देवेंद्र फडणवीसांना सेव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. मला धक्का बसला आता आई जेव्हा सांगतायत की माझ्याकडे येऊन धसांनी तर फडणवीसांच्या विरोधी मांडणी केली आणि जे धस म्हणजे एका अर्ध्या रात्री जाऊन भेटून सांगतात की नाही फडणवीसांचं चुकलेलं आहे. मी इथे हेही सांगितलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशीचा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे त्याला अतिशय जास्त मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याचा जीव गेलेला आहे हे नमूद केलेलं आहे. आणि तरीही सुरेश धस कायम आपली मांडणी करताना देवेंद्र फडणवीस अर्थात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना एका सेफ झोन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल जर ते म्हणत असतील की नाही आपण त्या पोलिसांना माफ करूया तर हरकत नाही, म्हणजे त्यांना फार चित्रपटांची भाषा कळते का, तर धस साहेब चला राजा हरिश्चंद्राच्या न्यायाने आपण त्यांना माफ करूया, मोठ्या मनाने पोलिसांना माफ करूया. तुम्ही फक्त एकच काम करा धस साहेब, मोठ्या मनाने आमच्या आईंना त्यांचा लेकरू त्यांचा सोमनाथ परत आणून द्या. जो सोमनाथ हसत खेळत घराच्या बाहेर पडलं होतं, जे लेकरू घाट्या हुरड्याला आलेलं पीक, हातातोंडाशी आलेला घास जो हिरावून घेतला गेला, एका आईचं पोट जळालं, एका आईची कुस रिकामी झाली, एका आईचं बाळ गेलं, ते बाळ तुम्ही तिला परत आणून देणार आहात का? सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस जर ते बाळ परत आणून देणार असतील तर मी त्यांची 3 वेळा नाक घासून माफी मागायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसांची माफी मागते, सुरेश धसांची माफी मागते की साहेब आमचं चुकलं, तुम्ही म्हणत होतात ते बरोबर होतं, तुम्ही तुमचं करा. ठीक आहे, ठीक आहे. परंतु या आडून जर राजकारण केलं जाणार असेल तर ते सहन केलं जाणार ठीक आहे. मला या चर्चेमध्ये सचिन खरात यांना आणायचं आहे. सचिनजी, तुम्ही अगदी सुरुवातीपासून या आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी लढताय. तुम्ही तिथं गेलात, परभणीमध्ये त्या कुटुंबियांशी बोललात, जे जे तुम्हाला शक्य आहे आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्यांना सोबत घेऊन आवाज उठवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. पण आज जेव्हा तुमच्या सोबत असणारे सुरेश धस अशा प्रकारची भूमिका मांडतात त्याकडे आपण कसं पाहायचं? मुळात मला 1-2 मिनिटं विनंती द्या. मी मेन मुळावर आपण मेन मुद्द्यावर बोलू असं माझं स्पष्ट मत आहे. प्लीज प्लीज. मुळात महत्वाचं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा न्यायालयीन कस्टडीमध्ये झाला. काय झाला तर सोमनाथ सूर्यवंशी आंदोलन करत होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची प्रतिकृती तोडफोड झाली. त्या प्रकरणामध्ये समाजकंठ होते, दुराचा गुन्हा दाखल नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची जी मागणी आहे तो अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. 2 महिने झाले न्याय मिळाला नाही. हे सरकार 2 महिने न्याय दिलेला नाही. आमच्या भीमसैनिक सुशिक्षित भीमसैनिक जे त्यांच्या गुन्हे दाखल झालेले
त्यांचे गुन्हे मागे घेतले नाही. वत्सला मानवतेला रिंगण करून मारलं, त्यांची कंप्लेंट लिहून घेतली नाही. निकिता वाटरे, बाळंतीणबाई, त्यांची अजून पण कंप्लेंट लिहून घेतली नाही. एक मुलाला तर न्यायिक कस्टडी नंतर सोडल्यानंतर आता मध्यंतरी अटॅक आला होता. माझे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, त्यांचे ते मेवणे आहेत, त्यांना अटॅक आला होता. जर ते गेले असते कोणाची जबाबदारी असती, हा माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, त्यासाठी आंदोलन चाललं होतं, आंबेडकरी समाज आंदोलन करत होता, ठीक आहे, काय अडचण नाही. परंतु यामध्ये माझा प्रश्न आहे, हे जे आमदार आहे सुरेश धस यांचा परभणीशी काय संबंध आहे? मुळात त्यांना बीड प्रकरणामध्ये जर पाहिलं तर कृष्ण आंधळेला अजूनपर्यंत अटक नाही. ते आवाज उठवत खरंय. होता, या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी नाही दाखल. माझा प्रश्न आहे, या प्रकरणामध्ये अजून न्याय मिळालेला नाही, काहीच गोष्टी घडलेल्या नाहीत. रागचा प्रश्न बोलतात, वाळू माफियाचा प्रश्न बोलतात, नुसतेच बोलतात आणि नंतर मुख्यमंत्र्यांना आणतात आणि मुख्यमंत्र्यांना म्हणतात हे मुख्यमंत्री माझे बाहुबली नेते. नेमकं हे राजकारण चाललेलं आहे सुरेश धसांचं स्पष्टपणे. मुळात त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की हे जर गुन्हे झाले असते तर त्यांना माफ करा, पोलिसांना माफ करा. अरे लाज वाटली पाहिजे आमदाराला. त्यांची पत्रकार परिषद मी पाहिली, पण काय बोलतात ते लाज वाटली पाहिजे. हा, ही पद्धत का बोलण्याची तुमची? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात जर हे झालं असतं तर तुम्हाला, माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझा प्रश्न आहे, ज्या दिवशी सोमनाथ सुर्वे यांचं परिनिर्वाण झालं त्या दिवशी मंत्रिमंडळाचा माननीय मुख्यमंत्र्यांनी विस्तार केलाय. RSSच्या स्वयंसेवकाचा जर मृत्यू झाला असता तर मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता का? माननीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये बोलतात, स्पष्ट बोलतात की हा मृत्यू श्वासनाच्या आजारामुळे झालाय. आणि त्याचा रिपोर्ट आलाय ना, त्याची आई सांगते ना त्यांचा श्वासनाचा आजार नव्हता म्हणून. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा माझा आरोप आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब या प्रकरणाबद्दल काय बोलत नाहीत, शांत आहेत ते, काय बोलत नाही. ठीक आहे, विचारूया आता. आपल्या सोबत त्यांचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी, प्रामाणिकपणे आज तुम्ही भूमिका मांडा, इथं कुठल्या पक्षाची नाही, माणूस म्हणून इथं भूमिका मांडा. बाजू घ्या तुम्ही घ्यायची असेल तुमच्या नेत्यांची, पण आज माफ करणं ही भूमिका तुम्हाला पटते का? माफ करावं तर का करावं या महाराष्ट्रानं? मारकुड्या त्या पोलिसांना माफ का करावं महाराष्ट्रानं? विलासजी, या ठिकाणी बाजू घेण्याचा प्रश्नच नाही. जसं आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री या ठिकाणी ज्या तळमळीनं कळकळीने बोलतायत, कारण त्यांच्या घरचं त्यांच्या पुढचं लेकरू गेलं, हे कुणाच्याही घरचं जर लेकरू गेलं तर त्याच तळमळीनं त्याची आई असो, त्याच्या कुटुंबातील सदस्य असो, त्या ठिकाणी बोलणार. आणि या ठिकाणी जर जे कायद्याने दोषी असतील, जे उद्या दोष ज्यांच्यावर सिद्ध होईल त्यांना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना तुम्ही जे म्हणताय की या राज्याचे गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो किंवा या राज्याचे जबाबदार कोणी नेते असो, त्यांनी असं म्हटलं नाही की त्यांना माफ करा आणि त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले. सुरेश धस साहेब हे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी करतायत का? नाही, मी तेच म्हणतोय की सुरेश धस साहेब बोलले का बोलले, बोलतात खरं साहेब ऐका, खोटं बोलतात. नाही, चुकीचं बोलतात तुम्ही अतिशय. विनोद भैया माझा एक सेकंड, सचिन भैया एक सेकंड. बरं, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. आपण मी येतो तुमच्याकडे. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, त्यांची पूर्ण बाजू येऊ द्या. या विषयात राजकारण करून चालणार नाही आणि या विषयात कुणी राजकारण करू नये. हा एक संवेदनशील प्रश्न आहे. ज्या घरचं लेकरू गेलं, ऐका सचिनजी, राजकारणासाठी आपल्याला भरपूर विषय, अनेक विषय, त्यात आपण राजकारण करू. तुम्ही त्याला राजकीय वळण, आता मी तुम्हाला तेच सांगतो, मी सांगतो ना की ज्या आईचं लेकरू गेलं आम्ही सगळेजण. विनोदजी, या माऊलीला न्याय कोण देणार? या माऊलीला आज न्याय कोण देणार? जसं या ठिकाणी आमच्या भगिनी सुषमाताईंनी सांगितली, ऐका एक मिनिट, जसं सुषमाताईंनी सांगितलं की त्यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्यानुसार त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं आणि त्यानंतर त्या कुटुंबाला जे काही मदत करायची ती मदत सुद्धा शासन या ठिकाणी करताय. राहिला तिसरा प्रश्न की सुषमाताईंनी सांगितले की आम्ही ज्या 3 प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यांच्या 2 मागण्या त्या ठिकाणी पूर्णत्वास गेल्या. तिसरी जी मागणी आहे की जर त्या हे जे अधिकारी, आताच तुम्ही सांगितलंय तिथले जे अधिकारी अशोकजी, एकही मागणी पूर्ण झालेली नाही भैया. त्या अधिकाऱ्याला निलंबित केलंय. ऐका, तुम्ही सांगितलं होतं की त्या अधिकाऱ्याला निलंबित करा, त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी निलंबित केलं. त्याची चौकशी चालू आहे आणि उच्चस्तरीय अधिकारी त्या ठिकाणी चौकशी करतायत. चौकशीत निश्चितपणे जर ते सगळे अधिकारी दोषी असतील किंवा जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा असेल किंवा मनुष्यवधाचा गुन्हा असेल तो त्या ठिकाणी दाखल होईल. त्यामुळं मुख्यमंत्री, गृहमंत्री या राज्याचे कुणालाही पाठीशी घालणार नाही. परंतु आपल्याकडं संविधानानं, कायद्यानं या ठिकाणी कुणावरही विनाकारण आपण गुन्हे दाखल करणं, काय चौकशी केल्यानंतर ती सिद्ध झाल्यावर आपण 100% त्या ठिकाणी शासन गुन्हा दाखल करतील.
तर त्याची हा. त्याबद्दल ते का बोलले तुमचा मुद्दा पूर्ण झालाय असं गृहीत धरून मी बोलते. हा प्लीज ऐका, प्लीज ऐका. ताई बोला, एक- ताई बोला बोला. आता वेळ कमी तुमचा आहे मुद्दा माझ्याकडे. पूर्ण झालाय म्हणून असं शासन गृहीत या धरून मी ठिकाणी बोलते. कुणालाही विनोद भैया दोषी आता पूर्ण असल्यावर माफ ऐकून घ्या. करणार मी नाही. तुमचं पूर्ण ऐकलंय. विनोद भैया आता पूर्ण ऐका. आपण जी मागणी केली होती त्याच्यामध्ये अशोक घोरबांड आणि त्याच्यासह 2 अधिकाऱ्यांचं निलंबन, म्हणजे 3 अधिकाऱ्यांचं एकूण निलंबन आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे. मात्र त्या दोघांचं निलंबन झालं नाही. अशोक घोरबांडचं निलंबन झालं अशोक पण गुन्हा घोरबांडचं दाखल निलंबन झाला झालं नाही. ऐका ना, ऐका. परंतु हा गुन्हेगार अशोक घोरबांड 2 दिवसांपूर्वी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला गर्दीत नाही बरं का, अजिबात गर्दीत नाही, त्यांच्याशी चांगला मोकळ्या वातावरणात निवांतपणे एकटा त्यांच्याशी हसत खेळत बोलत होता. तर मग हे आम्ही काय समजायचं बरं गोरगरीब जनतेने, की ज्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा आहे त्याच्यासोबतच उपमुख्यमंत्री फिरतायत, हा एक भाग. दुसरं, गुन्हे अजिबात काढून घेतलेले नाही. तिसरं, जे तुम्ही सांगताय की आम्हाला त्यांना मदत करायची आहे, अहो ती आई टाहो फोडून सांगते की तुमच्या पैसे नकोत आम्हाला, तुमचे पैसे तुम्हाला लखलाभ करोडपतींना अजून अब्जोपती करा, 50 खोक्याच्या ऐवजी 100 खोके द्या, त्यांना काय द्यायचे ते द्या. तिला तिचा बाळ पाहिजे, तिच्या बाळाचा न्याय पाहिजे. तुम्ही तिच्या ऐका ना, खोक्याच्या तिच्या भाषेचा इथं काय एक संबंध आला? सेकंड, अहो ते लेकरू गेलं राजकारण त्याच्याबद्दल बोला आणि ऐका याबद्दल विनोद आपण भैया, संवेदनशील असलं पाहिजे. थांबा, लेट मी फिनिश. मला राजकारण करायचं असतं तर मी आक्रोश मोर्चांमध्ये सहभागी झाले असते. आपण बोलताना असं म्हणालात की एका आईची तळमळ मी समजू शकतो आणि कुणीही जबाबदार नेता असं बोलू शकणार नाही. याचाच दुसरा अर्थ आम्ही असा काढायचा का की आपण सुरेश धस यांना बेजबाबदार नेता समजत आहात? आणि जर सुरेश धस बेजबाबदार नेते असतील तर अशा बेजबाबदार नेत्यांकडून ना आतापर्यंत बीडच्या प्रकरणात विष्णू चाटेचा मोबाईल रिकव्हर झाला, ना वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झाला, ना कृष्णा आंधळेला अटक झाली, ना त्या प्रकरणाचं काही धसास काही लागलं. इकडे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात आमच्या 3ही मागण्या तशाच वाहत गेल्या आणि त्या माऊलीला न सांगता, तिला विश्वासात न घेता, जिचं लेकरू गेलंय, जिचं पोट जळालंय, जिच्या पोटचं बाळ गेलंय, त्या माऊलीला खरं तर विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. तिला विश्वासात न घेता परस्पर कोण आहे सुरेश धस हे आंदोलन माघारी घेणारे? जर आम्हाला 156(3) करायचं होतं तर मग आम्ही आक्रोश मोर्चा, आंदोलन, लॉंग मार्च या भानगडीत कशाला पडू? ठीक आहे, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला सचिनजी. सचिनजी दोन्हीकडून बॅटिंग करत होते का? सुरेश धस दोन्हीकडून बॅटिंग करत होते, हे आता उघड झालंय का? सुरेश धस माझं स्पष्ट मत आहे, त्याचा परभणीशी काही संबंध नाही. मनोज जरांगेंनी आंदोलन जे लॉंग मार्च चाललं होतं त्याच्याबद्दल आवाहन केलं होतं. एकच मिनिट सचिन भैया, एकच मिनिट. सुरेश धसांचं बोलणं म्हणजे, आणि त्याच वेळेला ते कोण अजून ओबीसीचे कोण असे टपरे टुपरे माणसं आणलेले, म्हणजे लढणारा पण आमचाच, विरोध करणारा पण आमचाच, द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवणारा पण आम्हीच. हे सगळं माझीच बॅट, माझाच बॉल, माझीच क्रिकेट, हे जे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत गलिच्छ राजकारण मराठवाड्यामध्ये आणलं आणि ज्या मराठवाड्यातले लोक देवेंद्र फडणवीसांना बघणं पसंत करत नव्हते त्यांना देवाभाऊ ते बाहुबली पर्यंतची इमेज प्रस्थापित करण्यासाठी सुरेश धसांनी जे राजकारण केलं. ठीक आहे सचिनजी प्लीज. मला सुरेश धसांबद्दल बोलायचं आहे की लक्ष्मण हाकेंनी वाल्मिक कराडची बाजू घेतली त्यावेळेस आम्ही विरोध केला, परंतु माझं स्पष्ट मत आहे की हे जे सुरेश धस आहे हे दुसरे लक्ष्मण हाके, हे मनुवादी विचाराचे आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे. मी एक माझा स्पष्ट त्यांच्या सुरेश धसांवर आरोप आहे की तुम्ही जरांगे साहेबांनी जेव्हा लॉंग मार्च निघाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं आंबेडकरी समाजाला पाण्याची, राहण्याची, जेवणाची मदत करा, पण हा सुरेश धस जो व्यक्ती आहे तो जातो आणि आंदोलन संपण्याचं कुणाचं तू द्या, हे जे आका कोण आहेत, हे काय प्रकारचा आरोप आहे? मुळात सुरेश धस मला सुरेश धसांना सांगायचंय ही तुमची जी तुम्ही इकडे तिकडे फिरलेत ना, सगळ्या पक्षात जाऊन फिरून आलेले आहेत. आज तुमची पत्रकार परिषद मी पाहिली, तुम्ही आता सुद्धा म्हणले मी माझ्या शब्दावर ठाम आहे. अहो तुम्ही काय बोलता? पोलिसांची बाजू घेता. आमच्या आई काय बोलते? आमच्या आईने तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या घरात जर घडलं असतं ना तर काय झालं असतं. ठीक आहे, मला माझ्याकडे वेळ संपलाय. मला आईंना विचारू द्या, तुमची मागणी काय आहे, पुढची लढाई कशी असणार आहे, थोडक्यात सांगा प्लीज. माझा वेळ संपलाय. हॅलो, हा, माझी लढाई आहे. मी किती फिरादे दिले, एसपी ऑफिसला दिले, कलेक्टर ऑफिसला दिले, मोडा पोलीस स्टेशन हे दिले, अर्ज निहू दिले, किती वेळा दिले. त्याने माझं दखल घेत नाहीत, त्याने आम्हाला येऊन विचारपूस करत नाहीत.
म्हणून आता काय हे लोकांनी मला हे सुरेश धस बोलल्यापासून माझ्या पायाखाली जमीन सरकली. ह्या लोकांनी मला न्याय देणारे होते असं कसा विश्वासघात माझा झाला. माझ्या सोमनाथाला हाडड तुटुजीपर्यंत हे पोलीस लोकांनी मारले. माझ्या सोमनाथाचा जीव काढले. 5 दिवस त्यांनी अटक केल्यापासून मला कसलीही माहिती दिली नाहीत. मला फोन केले नाहीत. माझ्या बाळाशी 2 गोष्टी बोलू दिले नाहीत. माझ्या लेकराला हाडं तुटूची पर्यंत ह्या पोलीस लोकांनी मारले. मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये सरकाराचा हात आहे म्हणून माझ्या बाळाचा जीव गेला. ह्याच्यामध्ये जर सरकाराचा हात नसतं तर माझं बाळ आज वाचलं असतं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही खूप गंभीर आरोप करताय. जाताना मला विनोद वाघ यांच्याकडून शब्द हवाय. या माऊलीचे हे शब्द कुठल्या राजकीय नेत्याचे शब्द नाहीयेत, एका आईचे शब्द आहेत. आणि आज एक आई पदर पसरून या महाराष्ट्राच्या समोर न्याय मागतीये. तिला न्याय मिळणार आहे का? तुम्ही शब्द देताय का? तिला जी 100% त्या मातेला न्याय मिळणार. जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. या ठिकाणी सुषमाताई असतील, आमचे बंधू सचिनजी असतील, यांनी जे सांगितलं की त्या दोषींवर जर त्या ठिकाणी दोष सिद्ध झाला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी दाखल होईल. परंतु ते दोषी ज्यावेळेस आढळेल त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई होईल. ज्या वेळेस जशा तपासात ज्या गोष्टी या समोर येतील त्यानुसार त्या ठिकाणी कारवाई होईल आणि योग्य त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या मातेला, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय दिला जाईल. भविष्यात तपास चांगल्या पद्धतीनं करून त्या ठिकाणी त्या मातेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी शासन करेल. नक्कीच. आणि न्यूज 18 लोकमतच्या वतीनं महाराष्ट्राला आम्ही हे सांगतोय की आज ही माऊली जेव्हा न्यायाची भीक मागतीये, खरं तर तिनं हक्क आहे तिचा न्याय मागणं. या माऊलीच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि सातत्यानं त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. पण जनतेला जेव्हा आम्ही प्रश्न विचारला तेव्हा तुम्हा प्रेक्षकांचं काय मत होतं हेही आपण जाणून घेऊया. बडे मुद्देच्या माध्यमातून आज आम्ही सवाल विचारला की मारेकऱ्यांना माफीची मागणी सुरेश धस यांची योग्य आहे का? बघा आज महाराष्ट्र काय म्हणतोय. केवळ 14% लोक होय म्हणतायत तर 86% लोक नाही म्हणतायत. सुरेश धस यांच्या कानावर हे जायला हवं एवढीच अपेक्षा आहे. आणि सुरेश धस जसं म्हणाले की पोलिसांची कानउघडणी केली आहे, खऱ्या अर्थानं नेतृत्वाने सुद्धा त्यांची कानउघडणी करणं गरजेचं आहे. आजच्या बडे मुद्देमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.